आत्ता जी आपण घटना बघणार आहोत, ही घटना येत्या काही काळामध्ये क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती दाखवली जाईल. इतकी घटना भयानक आहे. सायको किलर लेडी जिने आपल्या स्वतःच्या नात्यातल्या 4 मुलींना संपवलंय, त्याचबरोबर संशय येऊ नये त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाला देखील तिने संपवलेलं आहे. पूनम असं या लेडी किलरचं नाव आहे आणि हरियाणामधला पानिपत भागामध्ये ही महिला राहणारी आहे. काही लोक असे असतात की पहिल्यापासून त्यांना न्यूनगंड असतो, त्याचबरोबर एक विशिष्ट मानसिक आजार त्यांच्या वयाबरोबर मोठा होत असतो आणि आपल्याला बाहेरून सर्वसाधारण दिसणारी माणसं आतून मात्र पोखरलेली असतात, आजाराने ग्रस्त असतात. शारीरिक आजार बाहेरून ओळखता येतो, पण मानसिक आजार मात्र कोणालाही ओळखता येत नसतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये वैभव आपलं स्वागत करतो. या पूनमने आपल्या स्वतःच्या भावजाईच्या मुलीला, जिचं नाव आहे विधी, या लहानशा छकुलीला 5-6 वर्षाच्या मुलीला मारलेलं होतं आणि तिने लहान मुलांना किंवा आपल्याच कुटुंबातील लहान लहान मुलींना मारण्याचा सपाटा चालू ठेवलेला होता. तारीख होती 13 जानेवारी 2023. सोनीपत भाग याच्यामध्ये अंबड गाव आहे. पूनम आपल्या नणंदेच्या घरी लग्न कार्यासाठी, कौटुंबिक कामासाठी गेलेली आहे. तिथे तिची मुलगी इशिका 11 वर्षाची खेळत होती. आता शक्यतो प्रत्येक घरामध्ये मुलींचे लाड केले जातात, त्यांना पॅम्पर केलं जातं. इकडून तिकडून त्यांना खायला आणणे, त्यांचे लाड करणे, खेळणी पुरवणे, कपडे लत्ते घेणे, हे सगळेच्या सगळे लाड लहान लहान मुलींचे प्रत्येक घरामध्ये केले जातात. आणि या पूनमला ही गोष्ट सहन होत नव्हती. एका 11 वर्षाची मुलगी आपल्यापेक्षा सुंदर दिसते, गोंडस दिसते, या कारणामुळे तिने इशिकाला पाण्यामध्ये बुडवून ठार मारलेला आहे. आणि आता आपल्याला सगळे लोक पकडणार, आपल्याला नावं ठेवणार, आपल्याला तुरुंगात टाकणार. या कारणामुळे तिने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला देखील त्याच पाण्यामध्ये बुडवून ठार मारलेलं होतं. आणि आता आपल्या मुलाला वाचवताना इशिकाचा जीव गेला असं ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती. आता काही काळ लोटलेला आहे. तारीख उजाडलेली होती 18 ऑगस्ट 2025. गाव होतं सिवाह गाव. या गावामध्ये म्हणजेच तिच्या माहेरी ती गेलेली होती आणि तिच्या भावाची लहान मुलगी, जिचं नाव जिया आहे, तिचं वय वर्ष आहे 10, तिला देखील या महिलेने ठार मारलेलं आहे. आणि आपल्याच घरामध्ये, आपल्या भावाच्या घरामध्ये, आपल्या माहेरी असताना आपली भावाची मुलगी आपल्यापेक्षा जास्त छान दिसते, सुंदर दिसते, तिला सगळेजण पॅम्पर करतात. या कारणामुळे पूनमने आपल्या स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलीला देखील ठार मारलेलं होतं. आता कोणाचाही संशय यावेळेला देखील तिच्यावरती गेलेला नाही. अकस्मात मृत्यूची नोंद झालेली होती आणि तारीख होती 1 डिसेंबर 2025. गोलथा गाव या गावामध्ये ती गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर तिची भाऊजाई, तिची मुलगी विधी, हिला देखील तिने ठार मारलंय. आता एकाच कुटुंबातील अनेक लहान मुली यांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यामुळे पोलिसांचं जे पथक आहे, हे पथक शोध कार्यासाठी लागलेलं होतं. त्यावेळेला पोलिसांचा जो मुख्य संशय आहे किंवा सस्पेक्ट आहे, या पूनमला किंवा पूनमवरती आलेला आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. कारण एकाच कुटुंबातील लहान लहान मुलींचा जो मृत्यू आहे, हा संशयास्पद रीतीने झालेला होता आणि या प्रत्येक मृत्यूमागे पोलिसांना काही ना काही कारण दिसत होतं. या कारणामागे लपलेली पूनम दिसत होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला अटक केले, ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. आता ही स्त्री सायको किलर होती किंवा मानसिकदृष्ट्या आजारी होती किंवा इतर काही गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टींचा पोलिसांना तपास करण्यासाठी ज्या वेळेला पोलिसांनी तिला खाकी वर्दीचा प्रसाद दिलेला आहे, त्यावेळेला तिने एकूण आपण 4 हत्या केलेल्या आहेत याची कबुली दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा इशिका, त्याच्यानंतर आपला स्वतःचा मुलगा शुभम, त्याच्यानंतर आपल्या भावाची मुलगी जिया आणि आता आपल्या भावजाईची मुलगी विधी, अशा 4 लहान लहान लेकरांना तिने ठार मारलेलं आहे अशी पोलिसांना कबुली दिलेली आहे. पोलिसांचा देखील या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता, जसा तुमचा आमचा बसत नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. अनेक माध्यमांमधून, अनेक वर्तमानपत्रांमधून या स्वरूपाची बातमी आता संपूर्ण देशभरामध्ये झळकत आहे. त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती अशा व्यक्ती असतात ज्या मानसिकदृष्ट्या विकलांग असतात किंवा ज्यांना काही ना काही मानसिक आजार असतो. वर करणे दिसणारी आनंदी व्यक्ती देखील आतून पोखरलेली असू शकते. आपण सगळ्यांनी वेळीच सावध होऊन या सगळ्या मंडळींना ओळखलं पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ते उपचार
लवकरात लवकर कसे होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण अशा ज्या व्यक्ती असतात या मानसिकदृष्ट्या विकलांग असल्यामुळे मग पुढे जाऊन कायद्याच्याद्वारे त्यांना शिक्षा होण्यासाठी देखील सूट मिळू शकते. अशा अनेक प्रत्यक्षदर्शी घटना आजकाल आपण बघत आलेलो आहोत. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सगळ्या गोष्टींवरती काय उपाय आहेत? अशा स्वरूपाचा क्राईम, घरेलू हिंसा या अंतर्गत येतो का ते देखील कळवा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.